नीतिसूत्र 29 त्याचा 18 अध्याय. सर्वांनी पवित्र शास्त्र आणलेत? सर्वांनी आपापली तलवार आणली? जर कोणाची इच्छा नसेल, लेकरांना बळजबरी पाठवू नका. बळजबरी देव जरी उतरला तरी परिवर्तन होत नाही, है ना. समोरच्याची पण मर्जी पाहिजे की नाही. कबूल है वाला. वाचूया नीतिसूत्र त्याचा 29:18. ईश्वरीय दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य. जिथे दर्शन नसते तिथे लोक नाश पावतात. जिथे दर्शन नसतं तिथे लोक नाश पावतात, पण जो व्यवस्था पाळतो तो धन्य. एक गोष्ट नेहमी विश्वासणाऱ्यांनी लक्षात ठेवायची आहे. जेवढे नवीन लोक आलेत, मी तुमचं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करते. आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. तुमचं ह्या कुटुंबामध्ये स्वागत आहे. थँक्यू जीसस. जिथे दर्शन नसते तिथे लोक नाश पावतात. जिथे दर्शन नसते, है ना, तिथे लोक नाश पावतात. आणि बऱ्याच विश्वासणाऱ्यांना हे माहिती नाही की दर्शनावर कसं चाललं पाहिजे, आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हवा तसा चमत्कार होत नाही, हवं तसं कार्य त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. देव महान आहे प्रियांनो, आणि तो नेहमी आपल्याला सांगतो की काय कर, व्यवस्था पाळ, व्यवस्थापना ठेव, तुझ्या जीवनाचं जरा व्यवस्था पाळ, नियमशास्त्राचं तू मनन कर, है ना. आणि काय देतो तो? दर्शन देतो आपल्याला. आमेन. दर्शनाने तो चालायला लावतो. पण बरेच जण दर्शनाने चालत नाही, तर कशाने चालतात? ह्या दर्शनाने. दोन प्रकारचे दर्शन आहे. एक जे तुमच्या डोळ्याला दिसतं, एक जे तुमच्या आत्म्याला दिसतं. दोन प्रकारचे नेत्र आहेत. एक आत्मिक नेत्र, जे बायबल सांगतं की तुझे अंतरचक्षु देवाला पाहतील. आमेन. काय सांगतं बायबल मध्ये? तुझं अंतरचक्षु देवाला पाहिल. ते झाले आपले आत्मिक नेत्र. आणि एक आहे जो पौलुस म्हणतो, आम्ही दिसण्याने नव्हे तर विश्वासाने चालतो. ते आहे कोणते नेत्र? शारीरिक नेत्र. एक इफिस्करास मध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या उत्तम गोष्टी पाहण्यास तुझे अंतरचक्षु तू काय कर? उघड. पाहण्यास. आमेन. त्याला क्लिअर ठेव. हालेलुया. पाहायचं का ते वचन? म्हणजेच त्यामुळे तुमचे अंतरचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. आमेन. माझ्याच्यात वेगळं लिहिलंय, अंतरचक्षु ज्याने तुम्ही देवाला पाहू शकता ते प्रकाशमान होतील. कशाद्वारे? प्रार्थनेद्वारे. विजन आणि दर्शन प्रार्थनेद्वारे येतात. विजन आणि दर्शन, जेवढं तुम्ही देवाच्या सानिध्यात बसणार तेवढं तुम्ही देवाचं दर्शन पाहू शकणार. विजन्स आपल्या जीवनासाठी, जे दर्शन आहेत ते आपल्या जीवनासाठी कशाचे आहेत? समृद्धीचे आहेत. ते आपल्याला आरोग्य देणारे असतात. दर्शन आपल्यासाठी, मी तुम्हाला नेते हळूहळू, पण मला समजून घ्या आणि तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवा. कारण ही एक ख्रिस्ती जीवनाच्या व्यक्तीची, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची खूप महत्वाची जबाबदारी आहे की त्यांनी आपलं जीवनक्रम दर्शनामध्ये ठेवूनच चालावं. खूप लोक परवा करत नाही की मी ॲक्युरेट चाललो आहे का, जे देवाने मला ठरवलंय मी आता त्याची तयारी तशी करत आहे का. हालेलुया. हालेलुया. मी आता माझ्या स्वतःला तसं प्रिपेअर करत आहे का.
आमेन. जेव्हा आपण एखादी भाजी बनवतो तेव्हा आपण बनवल्यावर नाही ठरवत ती काय बनली आहे, तर आपण बनवायच्या आधी ठरवतो आपल्याला काय बनवायचं आणि आपण तशीच तयारी करतो. बरोबर. एखादी गोष्ट जर आपल्याला बनवायची, ती बनवल्यावर आपण तिला नाव देत नाही, तर ती बनवायच्या आधी तिला नाव देऊन तिच्याबद्दल विचार करून मग ती आपण तशी बनवायला सुरुवात करतो. एम आय राईट? बरोबर. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू येशू आध्यात्मिक रीतीने आपल्याला दर्शन देऊन ठेवतो की तू कोणत्या क्षेत्रात आशीर्वादित होशील, कोणत्या क्षेत्रात मी तुला फळवंत करणार आहे, कुठून तुझी समृद्धी येईल, कुठून तुझं आरोग्य येईल, कुठून तुझी सुटका येईल, हे परमेश्वराने आधीच ठरवून बनवून ठेवलेलं आहे. ते समजण्यासाठी आपल्याला परमेश्वर देवाशी नातं जोडावं लागतं आणि ते समजण्यासाठी त्या प्रॉपर दर्शनात आपल्याला चालावं लागतं आणि मग विजय आपला असतो. कळालं? नाही तर परमेश्वर म्हणतोय तुला हे काय उजवीकडे जायचंय, तुम्ही जाता कुठे? हालेलुया. आणि तुम्ही म्हणता प्रभू मी चालतोय, माझा आशीर्वाद मला दिसत नाही. प्रभू म्हणतो तुझा आशीर्वाद मी उजवीकडे ठेवला होता, तू चालतो डावीकडे बेटा, तुला कुठे जायचंय? आणि बऱ्याच लोकांना हा सेन्स नसल्यामुळे ते त्यांचं अख्खं जीवन जिथं नाही जायला पाहिजे तिथे जाता आणि काय करतात? आशीर्वादाला गमावता. हालेलुया. तर ते दर्शन त्यानुसार चालण्यासाठी पौलुस म्हटला की मी अशी रेसला आपण काय म्हणतो, मी तिथपर्यंत मी माझ्या फोकसकडेच जाईल. क्विक मला ते वचन द्या, ते जरा ट्रान्सलेशन वेगवेगळं असल्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येत. मी माझी जी दौड आहे, जी माझी धाव आहे, ती नेटाने धावेल. जीवनाची धाव, जेणेकरून परमेश्वराकडनं मला पारितोषिक मिळेल. नेटाने धावेल. कसं धावेल? मुलांना जेव्हा एखादी रेस असते, मुलांना काय एक टार्गेट दिलं जातं, तिथं जायचं आणि टच करून यायचंय. आणि मुलं म्हणतील तिथंच काय जायचं, मी कुठं पण जाऊन टच करून आलो तरी मी जिंकेल. तसं आहे का? अजिबात नाही. त्यांना एक दर्शन ठेवावं लागतं की मला तिथं जायचंय, त्या गोलपर्यंत जायचंय, त्या निशाणपर्यंत जायचंय, तिथं जाऊन मला टच करून रिटर्न यायचंय. आणि ते धाव घेत असताना त्यांच्या डोक्यात, त्यांच्या समोर सेम तेच असतं आणि ते मग तिथे धाव घेतात. हालेलुया. समजतंय तुम्हाला? तसंच विश्वासी जीवन जगत असताना तुम्हाला दर्शन असणं खूप गरजेचं आहे की मला ख्रिस्तामध्ये काय करायचंय, मला माझ्या लाईफ मध्ये काय करायचंय, मला देवाने काय करायला सांगितलंय, आणि त्याच्यानुसार जो रोज आपले पाऊल फुकून टाकतो तो खरा विजयी पुरुष आणि स्त्री आणि मुलं. हालेलुया. हालेलुया. जर आजपर्यंत काही गोष्टी माझ्या काही म्हणजे काय 100% घ्याव तुम्ही, कारण मला भीती वाटते देवाच्या व्यतिरिक्त जायला, है ना. आणि ही भीती दैवी भीती आणि ही चांगली भीती आहे. आमेन. की जे पण आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या देवा तुझ्या म्हणण्यानुसार झाल्या पाहिजे. चला तर आपण एक उदाहरण पाहूया. आपण इथे वचन वाचलंय, हे वचन नीट लक्षात ठेवा. जिथे दर्शन नसते तिथं लोक नाश पावतात. जे लोक दर्शनानुसार चालत नाही, जे लोक ठरवत नाही की माझ्या मुलांसाठी मला काय करायचंय किंवा प्रभूने काय सांगितलंय, खूप गरजेचं आहे त्याच्यानुसार चालणं. नाहीतर आशीर्वाद पण येत नाही आणि देव काम पण करत नाही. का? कारण तुम्ही व्यवस्थापनेचं पालन करत नाहीये. आमेन. पुन्हा एकदा आपण जाऊया याकोबाकडे. मागच्या हप्त्यात आपण याकोबाबद्दल शिकलो आणि माझ्याकडनं छोटीशी मिस्टेक झाली, ती मी सुधरवते. मी योसेफाला लियाचा मुलगा म्हटलं, पण तो राहेलचा होता. याने तुमच्या आत्म्याचा काही घाटा झाला का? समजदार. पण मी माझी चूक मान्य करते. हालेलुया.
मला आता कळालं, जॉयस एकदा बोलली होती, तिला कोणीतरी खूप ट्रोल केलं होतं काही वर्षांपूर्वी, कारण तिला वंशावळी पाठ नव्हती. ती म्हणे जर मी वंशावळी पाठ करून स्वर्गात जाणार असेल तर मी ते करते, पण प्रत्येक गोष्ट माहीत असणं पण गरजेचं आहे, बरोबर की नाही? उत्पत्ती त्याचं 30. लाबान म्हणाला, हा, मी तुला काय देऊ? याकोब म्हणाला, मला काही देऊ नका. माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारत व सांभाळीत राहीन. आज मी आपल्या कळपात फिरून त्यातली मेंढरांपैकी टिपकेदार कबऱ्या व काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी टिपकेदार व कबऱ्या रंगाची शेरडे वेगळी काढीन. हेच माझे वेतन. उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहायला आलात तर माझ्या प्रामाणिकपणाची आपल्याला साक्ष पटेल. म्हणजे शेरडांपैकी जी टिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही माझ्याजवळ निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला, ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे. तेव्हा त्याच दिवशी पाडे व टिपकेदार एडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व टिपकेदार व कबऱ्या शेळ्या आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली. त्याने आपल्यामध्ये व याकोबामध्ये 3 मजलांचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे बाकी उरलेले कळप चारत राहिला. मग याकोबाने लिबने, बदाम आणि अर्मोन या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढल्या आणि त्याच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळा मेंढरांसमोर त्याच्या पाणी. बस मी समजवते, ओके? आता जेव्हा याकोबाला आपण मागच्या हप्त्यात पाहिलं, मुलं बाळ झाली है ना, याकोब हा आपल्या मामाकडे लाबानकडे होता. आता याकोबाची इच्छा झाली की मी आता माझ्या बापाच्या घरी म्हणजे माझ्या प्रॉमिस लँडवर परत जातो. आणि त्याच्यानंतर लाबानाची मात्र इच्छा झाली नाही याकोबाला सोडायची, कारण याकोबाद्वारे लाबान आशीर्वादित होत चालला होता. हे एक लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की आपण कोणासाठी नाही तर कोणीतरी आपल्यासाठी नेहमी काहीतरी करत असतं. असं म्हणून जर तुम्ही जगाल तर तुम्हाला कधीच कोणाचा कंटाळा येणार नाही, है ना? की ओझं म्हणून नाही तर ब्लेसिंग म्हणून इतरांना पाहिजे. पण मग लाबान काही एवढा स्पिरिच्युअल व्यक्ती नव्हता. त्याने ज्योतिषाकडे जाऊन दाखवलं होतं की मी कसा आशीर्वादित होतोय, बरं का? आणि ज्योतिष वगैरे आपल्या शास्त्रामध्ये देवानी पाहायला सांगितलेले नाही. पण चर्च सुटल्यानंतर काही लोक ज्योतिषाकडे जातात. पास्टरनी तर काही भविष्यवाणी केली नाही, ज्योतिषा तुम्हीच करून द्या, फटके पडतील नरकामध्ये. हा, काय पडतील? हा, जो हात दाखवला ना त्याच हातावर गळवे फुटतील, पायावर गळवे फुटतील. मी नाही सांगत, बायबल सांगते. हालेलुया. लाबान म्हणाला की तू मला सोडून जाऊ नको, पाहिजे तर आतापर्यंत तू माझ्याकडे फुकट चाकरी केली पोरीपायी, आता मी तुला पैसे देतो. त्याचा काय करतो? मी तुला वेतन देतो. मग नेमके वेतन काय? तर मग याकोब म्हणाला, जेवढे टिपकेदार आणि चित्त्यासारख्या दिसणाऱ्या नाही का, लाइनिंग वाल्या टिपकेदार जेवढ्या मेंढरं असतील, बकऱ्या असतील, जेवढ्या जन्माला येतील ते माझे वेतन. काय करत असताना? तुझे बकऱ्या चारत असताना, मेंढरं चारत असताना जेवढ्या बकऱ्या टिपकेदार चित्तेदार असतील ते माझं वेतन म्हणून मी घेईल. तेव्हा लाबान काय म्हणाला? ठीक आहे, चालेल. हा, याकोब पण म्हणाला चांगली गोष्ट आहे, जेवढे टिपकेदार. कारण कळपामध्ये काय होतं ना, टिपकेदार, छिद्र्या बकऱ्या, लाईनीच्या बकऱ्या, प्लेन बकऱ्या, मेंढरं, असं खूप कळप होता. आणि मग तो रोज याकोब काय करेल? त्या बकऱ्यांना सांभाळील, मेंढरांना सांभाळील आणि त्याच्यातनं नवीन जन्म झालेल्या ज्या टिपकेदार चित्त्यासारख्या दिसणाऱ्या आहे ना, लाइनिंग वाल्या बकऱ्या,
डॉट डॉट वाल्या बकऱ्या, ते जेवढ्या नवीन जन्म होतील ते याकोबाचं वेतन राहील. पण लाबान मामा याकोबाशी पहिल्यापासून लबाडी करत आला. मामावर भरोसा ठेवायचा. मम्मीचा भाऊ सगळ्यात खतरनाक. एक वेळेस काका तरी साथ देईल. एवढं खरं नाही बोलायचं ना पास्टर. हालेलुया. मामाने परत एकदा धोका दिला. कसा दिला? तो कुठेतरी गेलेला असताना, याकोब बाहेर गेलेला असताना लाबान आणि त्याच्या पोरांना बोलवलं, चला चला कळपाकडे जाऊया आणि कळपातल्या सगळ्या टिपकेदार लाईनी असणाऱ्या मेंढरं बकरं 3 किलोमीटर लांब सोडून दिलं. आणि याकोबाच्या कळपामध्ये फक्त प्लेन व्हाईट बकऱ्या ठेवल्या, सफेद प्लेन ठेवल्या, ज्यांना टिपके नाही, काय नाही. आता जेव्हा ह्यांचे ना सफेद बकऱ्यांचे बाळ कसे असतील, काळ्या बकऱ्यांचे बाळ कसे असतील, लाबानाने काय केलं? परत धोका दिला. त्यांनी जाऊन त्या बकऱ्या 3 किलोमीटर लांब ठेवल्या, इथून 3 किलोमीटर. हालेलुया. आणि याकोबाला पुन्हा एकदा चीड आली, राग आला की पुन्हा एकदा लाबानाने माझ्याशी लबाडी केली. पण तरी तुम्हाला सांगते काय झालं. उत्पत्ती त्याचा 31 त्याचा 10. स्वप्नात आपली दृष्टी वर करून पाहिले, तो मेंढ्यांवर उडणारे एडके, बाडे, टिपकेदार व करडे होते. तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, याकोबा. मी म्हणालो, काय आज्ञा आहे? तो म्हणाला, आपली दृष्टी वर करून पहा, मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके, बाडे, टिपकेदार व करडे आहेत. लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे. हालेलुया. बस आता इथे याकोबाने स्वप्न पाहिलं. त्याने काय स्वप्न पाहिलं? की त्याचे जो कळप आहे तो कसे बाळ देते? टिपक्यावाले बाळ देते. ते मेंढर कसे छोटे छोटे पिल्ल, टिपक्यावाले पिल्ल त्यांना होते. कोणी पाहिलं? याकोबाने. कसं पाहिलं? स्वप्नामध्ये पाहिलं. पण खरं त्याच्या कळपात एकही मेंढरू नव्हतं, बकरी नव्हती ज्यांना टिपके आहेत. आणि अशी कोणती आशा नव्हती की ह्या मेंढरांना काय होतील, या बकऱ्यांना त्यांच्यासारखे टिपक्यासारखे है ना, धारीवाले असे. कारण मेंढर एकदम नॉर्मल होते. तुम्हाला कळतंय? जर 2 एकदम काळे कुट्ट नवरा बायको आहे, त्यांना गोर गोर बाळ कसं होईल? नाही होणार. हालेलुया. जशाच तसे जे बीज आहे ते तसंच फळ देईल. तसंच याकोबाच्या कळपात असे कोणतेही मेंढरू नव्हतं ज्यांना टिपके धारा आहेत. पण याकोबाला देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की याकोबा, तुझ्या कळपाला जे आता पिल्ल होतील ते कसे होतील? टिपकेदार आणि धारीदार पिल्ल होतील. पण याकोबा, तू आपली दृष्टी वर कर. म्हणजे काय? तू कळपाकडे जास्त ध्यान देण्यापेक्षा तू माझ्याकडे जास्त ध्यान दे. तू तुझ्या जीवनात, माझ्या जीवनामध्ये काय होईल हे करण्यापेक्षा मी तुला दर्शन देतोय. तुझं वेतन तुला मिळेल. अशक्य असलं तरी मी तुला देईल. पृथ्वीवर मी तुला त्या लेवलला नेईल. पृथ्वीवर मी तुला त्या पोझिशनवर नेईल जी तुला हवी आहे. ती मी तुला सांगतो, मी तुला देईल. पण तू आपली दृष्टी काय कर? तू वर कर. तू माझ्याकडे लक्ष दे. हालेलुया. आता जेव्हा याकोबाला देवाने सांगितलं स्वप्नात येऊन की बघ, तुझ्या कळपाला टिपकेदार आणि धारदार पिल्ल होते है ना, ज्यांच्यावर धारी आहेत, तू आपली दृष्टी वर कर. आता हे दर्शन घेऊन याकोबाने कृती केली. ती कृती काय केली? उत्पत्ती वचन 30 त्याचं 37 असं सांगतं. मग याकोबाने हिरव, बदाम व चेस्टनट यांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या.
कोवळ्या कोवळ्या फांद्या घेतल्या आणि त्यांना त्यांच्यावर टिपके काढले. कसे काढले? त्यांना इतकं साललं की अक्षरशः त्यांचं काय केलं, त्या ज्या कोवळ्या फांद्यांवर आहे ना, ते सालून मधलं व्हाईट होईपर्यंत त्यांनी ते हे केलं. आपण क्लिअरली बघूया त्यांनी नेमकी काय केलं. मी तुमच्यासाठी खूप शोधून काढलं. हे अशा पद्धतीने त्यांनी कृती केली. हालेलुया. कळतंय? त्याच्या कळपामध्ये एकही टिपकेदार मेंढरू नव्हतं, तर त्याचं वेतन कसं मिळेल? कारण वेतन काय ठरण्यात आलंय? जेवढे टिपकेदार मेंढरू होतील ते तुझं वेतन राहील. तुम्हाला कळतंय का? खूप मोठी बाब आहे हे शिकण्याची. आणि याकोबाकडे हातात काही उरलेलं नव्हतं, काहीच नाही. पण प्रभूने त्याला सांगितलं, याकोबा तू आपली दृष्टी वर लाव. आणि त्याने स्वप्नात पाहिलं की त्याच्या कळपाला टिपकेदार पिल्ल होते. त्याने स्वप्नात पाहिलं, हालेलुया, की माझं कळप वाढत आहे, माझं वेतन वाढत आहे. आणि जेव्हा त्यांनी ती कृती केली, काय कृती केली? त्यांनी कृती अशी केली की त्याने हे लाकडं घेतले, ह्या लाकडाने फांद्या घेतल्या आणि त्यांच्यावर कोरून टिपके काढले, त्याची साल काढली, जुना स्वभाव काढला, जुन्या गोष्टी काढल्या. कळलं का? समजलं का? प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. जुन्या गोष्टी काढल्या आणि मग पाण्यापाशी जेव्हा त्याचे मेंढर पाणी प्यायला यायचे तेव्हा ते ह्याला पाहिजे, तेव्हा ते ह्या लाकडाला पाहिजे, या फांद्यांना. जेव्हा जेव्हा मेंढर कळपापाशी, विचार करा याकोब किती मेहनती होता आणि कसा तो दर्शनाने चालला. त्याच्या हातात काही नसताना देवाने त्याला किती सुरेख बुद्धी दिली आणि त्याने हे केलं. जे लोक आध्यात्मिक नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट हास्यास्पद आहे की मेंढरांचा लाकडांचा काय संबंध याकोबा? तुझ्या त्या फांद्यांवर टिपके काढून तुझे मेंढर टिपकेदार मुलं देतील, बाळ देतील का? टिपकेदार मेंढर जन्माला घालतील का? पण प्रत्येक दर्शनाला कृती असते. ती कृती हास्यास्पद वाटू शकते, तिच्यावर हसू येऊ शकतं. हालेलुया. पण परमेश्वराला ते प्रसन्न करणार आहे, परमेश्वराला ते संतुष्ट करणार आहे. जर याकोबाला देवाने दर्शनच दिलेलं आहे, याकोबाला देवाने आधीच सांगितलंय की बाबा मी तुझ्या कळपाला फलद्रूप करणार आहे, तुझ्या वेतनाचेच कळपामध्ये शेरे मेंढरे उत्पन्न होतील, तर याकोबाला हे सगळं खेळ खिलोना करायची काय गरज आहे? पण याकोब आपल्याला इथं सांगू इच्छितो की परमेश्वर जेव्हा दर्शन देतो तेव्हा त्याला कृती असणं खूप गरजेचं आहे. याकोब आपल्याला इथे सांगतोय, नुसतं याकोबच नाही, याकोबाने दर्शन पाहिलं, पण जेव्हा मेंढरं पण पाण्यात पोहणाऱ्या ह्या लाकडांना पाहायचे, ते पाहत गेले ह्या लाकडांना टिपके 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 टिपके, आणि त्यांच्या लेकरांवर पण टिपके 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 झाले. याला म्हणता दर्शनने चालणं. जेव्हा जेव्हा ते पाणी प्यायला यायचे तेव्हा तेव्हा ते त्या फांद्या पाहिजे. मग लाबानासारखे किती हुशार मामा लोक तुमच्या जीवनात आले ना तरी ते सफल होणार नाही. हालेलुया. आणि ह्या दर्शनावर चालण्यानुसार शास्त्र असं सांगतं की लाबानापेक्षा याकोबाचे शेरे मेंढरे अधिक आणि अधिक आणि अधिक 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 वाढू लागले. हालेलुया. हालेलुया. दर्शन तेव्हा देतो देव आपल्याला जेव्हा आपल्याकडे हातात काही उरत नाही, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला काही देऊ शकत नाही. हालेलुया. तेव्हा परमेश्वर आपल्याला कृती करायला लावतो. पण खूप लोक या कृतीला तुच्छ लेखतात, खूप लोक दर्शनाला तुच्छ लेखतात.
हालेलुया, हालेलुया. मी माझं उदाहरण देते. सुरुवातीच्या दिवसामध्ये 11 वर्षापूर्वी मी एका भाड्याच्या घरात राहायचे. माझ्याकडे अजून पण ती लिस्ट आहे, अजून पण माझं जीवन एक दर्शनयुक्त जीवन होतं. हालेलुया. 4,000 रुपये भाडं भरायला तेव्हा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 11 वर्षापूर्वी 4,000 रुपये भाडं. आणि ते सगळं मी डायरीवर लिहून ठेवायची. 750 रुपये दुधाचं बिल, पेट्रोलचं बिल, सगळं. आणि मी त्याच्यावर प्रार्थना करायची की प्रभू, हा सगळा खर्च तुम्हाला देत आहे. आज सुद्धा माझी कृती हीच आहे. हालेलुया. आज सुद्धा जेव्हापासून मी प्रभू येशूच्या प्रेमात पडली आहे, तेव्हापासून मी त्याला पत्र लिहिते. तेव्हापासून. हालेलुया. किती विचार करा, 20 वर्ष क्रॉस होऊन गेले त्याला. माझी आजही पत्र लिहायची जी सवय प्रभू येशूला, ती गेली नाही. आणि मी तुम्हाला सांगते, येशू प्रत्येक एक पत्र वाचतो, एक शब्द वाचतो. हालेलुया. जेवढे दर्शन प्रभूने मला दिले ते सगळे मी लिहून ठेवले. आणि मी पूर्णपणे प्रयत्न करते की त्या दर्शनानुसारच मी चालली पाहिजे. माझं जीवन भटकलं नाही पाहिजे. हालेलुया. जर बकऱ्यांना हे कळू शकतात की आम्ही जे पाहतोय तेच आम्हाला जन्माला घालायचंय, आपल्याला नाही कळू शकत की देव जे मला दाखवतोय त्याच्यानुसारच मला चालायचंय. देवाने जर तुम्हाला देवाच्या दासाद्वारे सांगितलं की येणारा वर्ष तुमचा आहे, तर पूर्ण वर्ष झोपा नाही काढायचा आहे, मेहनत करायची आहे. याकोबासारखी. काय की परमेश्वरा, जो वर्ष येणारा माझा आहे तो माझाच असावा, म्हणून मी आतापासूनच स्वतःची तयारी करतो. मी आतापासूनच त्या दर्शनात चालतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगते, मी असेल ग्रेस पेक्षा पण लहान होती मी. आणि शाळेत ना आलेली होती एक 4थीला समजा तुम्ही. मी असेल आणि माझी मम्मीचा उपवास होता, माझा पण उपवास होता. शाळेत ना आली मी 12 वाजता. काय वास यायचा माझ्या शाळेमध्ये खिचडीचा. किती लोक खिचडीवाल्या शाळेत गेले. हालेलुया. आजपर्यंत ती खिचडी बनत नाही आमच्या घरात, तशी चवच नाही. लहानपण ते लहानपण. हालेलुया. मला नाही लाज वाटत. मी मनपा माध्यमिक विद्यालय अशा शाळेत शिकून इथं आले. हालेलुया. आणि आम्ही खिचडी खाणारे लोक होतो. लाईनीत उभे राहून खिचडी. आणि त्या खिचडीला इग्नोर करून, फास्टिंग करून, 4थीत मला काय पाहिजे होतं मला नाही माहिती, आज कळतं. हालेलुया. तर तेव्हा मी शाळेमधनं ना डब्बा नेला ना काही नेलं. आणि घरी आले, माझी मम्मी बायबल वाचत होती. आमचा डॉगी होता शेजारी जॅकी, तो पण बसून तिचं शास्त्र ऐकत होता. आठवतं मला. आणि मी सुद्धा गुडघ्यावर येऊन पलंगावर कंटिन्युअसली प्रेयर करत होती. आणि मी प्रेयरमध्ये 2 तास गुडघ्यावर मगन होती. मला आठवतं 2 तास. आणि अचानक आमच्या घरी कोणीतरी एक परमेश्वराचा व्यक्ती आला. आणि तो म्हणतो, ही पोरगी भारताची जॉयस मेयर होईल. आता तेव्हा जॉयस मेयर म्हणजे काय सांगावं आता. तुम्हाला माहिती, मी ते कॅच केलं, मी ते ग्रहण केलं. आता जॉयस मेयर होण्यासाठी मला जॉयस मेयर कशी राहते ते नाही, तर जॉयस मेयरचं आत्मिक जीवन कसं आहे ते पाहणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, कोणते पण गोष्ट आम्ही लास्ट वीक ऍक्च्युली आम्ही एक सर्मन ऐकत होतो की आजकाल जे आहेत ना, कोणाला पण फेमस होण्यासाठी काल उभे राहिलेले प्रचारक उभे राहतात आणि संदेश द्यायला सुरुवात करतात. युट्यूब खोललं, दे प्रचार. लाईव्ह गेलं,
प्रचार करा. कोणाचं ऐकताना ते पण खूप लक्षात ठेवा. कळतंय का तुम्हाला? तर हे काय कालचे आलेले नाहीये, हे तयार झालेले विजन मध्ये चालणारे प्रचारक आहेत. हालेलुया. काल घडलेले नाही. त्याच्यानंतर चौथीत ते झालं. माझे वडील, आम्ही लोक पाळकीय सेवेत होतो, माझे वडील पाळक होते आणि मी माझ्या चर्चमध्ये संडे स्कूलची सेवा करू लागले. संडे स्कूलची सेवा करत असताना फक्त शिकवलंच नाही, मी लहान लेकरांची ढुंगणं धुतले, मी त्यांचे केस धुतले, त्यांचे शेंबूड पुसले, त्यांच्या डोक्यातल्या उवा साफ केल्या. ते शिकत असताना पैसे जमा करायचे मी, 1-1, 2-2 रुपये. त्यांच्यासाठी शॅम्पू आणायची क्लिनिक प्लस 1 रुपयाचा. आणि संडेला आमचं चर्च आणि घर असं शेजारी होतं. एका घरात प्रार्थना व्हायची आणि एका घरात आम्ही राहायचो. असे 2 घरं आम्ही घेतले होते भाड्याने. हालेलुया. तर तिकडे त्यांचे आई वडील सगळे स्लम एरियातनं, झोपडपट्टीत येणारे लोक, त्यांचे जे मुलं यायचे ते अक्षरशः कसे पण यायचे. तर मी त्यांचे केस धुणार, त्यांचे केस कापणार. मग अशी टवटवीत मुलं करून त्यांच्या आई वडील, कसं दिसतंय बाय ग, लय छान दिसत. खूप केलंय. छोट्या छोट्या गोष्टी प्रभू पाहतो. हालेलुया. हालेलुया. मुलांना काय द्यायचं, क्रिसमसला कसं द्यायचं. त्याच्यानंतर 10वी मध्ये असताना मी तेव्हा वर्शिप मध्ये होती. जर्नी अशी सुरू होती. तेव्हा मी वर्शिप मध्ये होती. माझा भाऊ, माझा दादा जो आहे तो वर्शिप लीड करायचा आणि मी क्वायर मध्ये असायची. हालेलुया. आणि क्वायर मध्ये असताना एक दिवशी एक पास्टर पुण्यावरून आले होते, पण ते बाहेरचे होते, पण ते नाशिकला आले. BFC मध्ये सभा होती. मी 10वीत असताना जशी वर्शिप झाली आणि हे लोक कसे असे पुढे बसले तसे मी पण बसले. आणि ते खाली आले आणि उतरले आणि उभे राहा. आणि मी अशीच बसलेली होती. ही तरी मोठी आता. आणि ते मला येऊन बोलले, तू अनाथांची आई होशील. तुझा अनाथ आश्रम राहील. तू ट्रेनवर, पटरीवर, इथून तिथून मुलांना. आणि तेव्हा मी काय घेत होती, संडे स्कूल. त्यांना माहिती का? नाही. त्यांना माहिती का माझी प्रेयर लाईफ काय? नाही. त्यांना माहिती का मी पास्टरची मुलगी? नाही. त्यांना हे पण नाही माहित की मी क्वायरला उभी होती, कारण वर्शिप संपल्यानंतर ते आले होते आणि त्यांनी मला ते सांगितलं. बस. आणि तेव्हा क्रिसमसचा पिरियड होता. तेव्हा मला बोलले, तू अनाथांची आई होशील. आणि तेव्हा माझ्याकडे एक ह्यूज लहान मुलांचा ग्रुप होता. हालेलुया. सर्व बहिणी आणि हे सगळे लोक. आज माझं फळ मलाच कामं येतं. साक्षी दिदी वर शिकवती, ह्या सगळ्यांची मी टीचर होती, माझ्या बहिणींची. आज कोण कुठं संडे स्कूल घेते, कोण कुठं चर्च घेते, तो कोण कुठं काय करते. हालेलुया. हे सगळे संडे स्कूलचे. आणि 50, 60, 70 मुलं होते माझ्याकडं. आणि नाशिकमध्ये क्रिसमसचा बेस्ट डान्स जर कोणता व्हायचा तो आमच्या चर्चमध्ये माझ्या मुलांचा व्हायचा. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्हाला सांगते, ते दर्शन, 10वीत मिळालेलं दर्शन अजूनही माझ्या बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. माझा फोकस काय? तेच. संधी खूप येतात आपल्याकडे, आपण हे करू, आपण ते करू, पण प्रभूने दिलेल्या दर्शनावर जर आपण चाललो तर आपण शारीरिक रीतीने पण आशीर्वादित होतो, आपण आत्मिक रीतीने पण आशीर्वादित होतो. आमेन. हालेलुया. त्याच्यानंतर बरेचसे दर्शन येत गेले. जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं की मी तुला आकाशाच्या ताऱ्या इतकी संतती देईल, खरं पाहायला गेलं तर त्याच्याकडे स्वतःचं बाळ नव्हतं, त्याची बायको म्हातारी झाली होती, तिची सगळी शक्ती संपली होती आणि त्यांना बाळ होणं अशक्य होतं.
त्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला दर्शन देतोय की तुझी आकाशाची तारंगणा इतकी संतती होईल. आणि बायबल असं सांगतं, अब्राहमाने देवाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या दर्शनावर चालत गेला. मधीच थोडा बिघडला तर परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, अब्राहमा माझ्या समोर नित्य चाल. बऱ्याच लोकांना जे दर्शन देवाने दिलेले ते सोडून ते काम करतात. तुम्हाला बोलवलं कशासाठी आणि तुम्ही करता काय? तुम्ही कधी सक्सेस नाही होऊ शकत त्याच्यात. कारण बायबल असं सांगतं, इर्मिया 29:11 आपण काढूया. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. म्हणा, मी जाणतो. कोण जाणतो? देव जाणतो. बरं का? सगळे मिळूनच वाचूया. परमेश्वर म्हणतो, वाचा. हालेलुया. ते काय आहे? ते संकल्प जे आहेत ते एक तर कशाचे आहेत? हिताचे आहेत. दुसरं, आशा देणारे आहेत, अनिष्टाचे नाही. परमेश्वराने प्रत्येक मनुष्याच्या जीवनात एक पर्पस ठेवलाय. परमेश्वराने प्रत्येक मनुष्याच्या जीवनात एक योजना ठेवली आहे. परमेश्वराने प्रत्येक मनुष्याच्या जीवनात एक समय ठेवलाय. पण फक्त आपण त्या समयापर्यंत वाट पाहत राहायची आणि दर्शनानुसार चालायचं. हालेलुया, हालेलुया. अब्राहमाला सांगितल्यानंतर 12-13 वर्षांनी इसाक झाला. तोपर्यंत अब्राहमाला त्या दर्शनानेच चालावं लागलं की मला देवाने नीज पुत्र द्यायचं अभिवचन दिलंय, दर्शन दिलंय. हालेलुया. बी कधी पण हिरव्यागार भूमीवर पेरलं जात नाही. हे नेहमी सपाट, काही नसलेल्या वैरान भूमीवर असं पेरलं जातं. तर जेव्हा देव दर्शन देतो किंवा देव लोकांशी बोलतो तेव्हा तुमच्या हिरव्यागार आणि चांगल्या परिस्थितीत नाही तर तुमच्या बंजर परिस्थितीत तुमच्याशी बोलतो. हालेलुया, हालेलुया. आणि त्या बोलण्यावर तुम्हाला विश्वास ठेवून त्या दर्शनाने तुम्हाला चाललं गेलं पाहिजे. इसाकाने काय स्वप्न पाहिलं की मला एक पेंढीला अनेक पेंढ्या काय करत आहेत? नमन करत आहे, झुकत आहे. आणि ज्याला नाही सांगायचं त्याने ते दर्शन त्याला सांगून दिलं. कोणाला सांगितलं? आपल्या भावांना. हालेलुया. पण त्याला स्वप्न काय पडलं की पेंढ्या त्याला एका पेंढीला नमन करत आहे. नंतर पुन्हा त्याला स्वप्न पडलं की चंद्र, सूर्य आणि तारे त्याला नमन करत आहे. तेव्हा त्याने जाऊन ते स्वप्न याकोबाला सांगितलं. आता याकोब तर हुशार होता, त्याला माहिती होतं देव स्वप्नात कसा बोलतो आणि काय बोलतो. आपण आत्ताच पाहिलं. आता त्याच्या मुलाला पडलेलं स्वप्न पण त्याने पाहिलं की अरे बापरे. तो म्हणाला, तुझं काय म्हणणं आहे? आम्ही तुला नमन करू? पण याकोबाने काय केलं? ते जे स्वप्न होतं आपल्या हृदयातच ठेवलं, इसाकाचं. पण त्याच्या भावाने मात्र त्याचा क्रोध करून त्याला विकून दिलं. हालेलुया. पण योसेफ जो होता परमेश्वराचं भय धरून राहिला. ते स्वप्न त्याने लक्षात ठेवलं आणि एक वेळ आली की खरोखर त्याच्या भावांनी त्याला नमन केलं, त्याच्या पित्याने त्याला नमन केलं, आईने त्याला नमन. का? तो तशा लेवलवरच पोहोचला. तर परमेश्वर देतो ते दर्शन, जे पण दर्शन नुसतं स्वप्न नाही म्हणत आहे. एखादा पाळक जर एखाद्या व्यक्तीला सांगतोय की परमेश्वर येणाऱ्या दिवसात तुझा उपयोग करून घेणार आहे, तर तुला ते पात्र बनणं गरजेचं आहे जे उपयोगयुक्त पात्र असेल. परमेश्वर तुला येणाऱ्या दिवसात मोशेसारखा उपयोग करून घेणार आहे, तुला रिबिका सारखं करणार आहे. तर जा. आणि रिबिकाने काय केलं बघ. रिबिकाने उंटांना पाणी पाजलं. नुसतं इसाकाची बायकोच नाही झाली,
उंटांना पाणी पाजलं. एक उंट 8-8, 9-9, 10-10, 12-12 लिटर पाणी पितं. आणि तिने एवढ्या उंटांना पाणी पाजलं. म्हणजे काय? सेवा केली, मेहनत केली, है ना? नुसतं बोआज नाही तर तिने बोआजाची बायकोचं नाव रूथ असं होतं कधी कधी. हालेलुया. रूथनी काय केलं? रूथ दर्शनाशी जुडलेली राहिली. तिने ते नाही पाहिलं जे डोळ्यांनी दिसतंय, जसं अर्पाने केलं की काय करू मी ह्या म्हातारी बरोबर जाऊन. लक्ष देताय का तुम्ही? काय करू ह्या म्हातारी बरोबर जाऊन मी? नाही हिला नवरा राहिला, नाही हिला मुलं राहिले, माझं जीवन बरबाद. कधी कधी जेव्हा परमेश्वर दर्शन देतो तेव्हा असं वाटतं हे दर्शन देवाकडनं नाहीये वाटतं. हे जे सांगताय हे परमेश्वराकडनं नाहीये. माझ्या जीवनात असं कसं काय होईल, तसं कसं काय होईल, परमेश्वर असं काम कसं काय करल, परमेश्वर तसं काम कसं काय करल. तू दर्शनावर चाल. कसं करायचं, कसं काय करायचं, कसं होईल ते सगळं तो पाहिल. हालेलुया, हालेलुया. अहो मी माझ्या भाड्यांच्या भिंतीवर हात ठेवून, पास्टरने कधी मला शिकवलं नाही, सांगितलं ना मी त्यांना सांगितलं, आपलं देवाशी नातं पाहिजे. ना मी त्यांच्या प्रार्थनेच्या भरोशावर, ना ते माझ्या प्रार्थनेच्या भरोशावर. बरोबर की नाही? माझं ताट मी खाते, त्यांचं ताट ते खाता. हालेलुया. मी भिंतींवर हात ठेवून प्रार्थना करायचे, प्रभू या भिंती माझ्या स्वतःच्या होत्या, या भिंती माझ्या स्वतःच्या होते. हा तर तोच मूर्खपणा झाला. फांद्यांवर काय करायचं? धाचणी करायची. पण माझा मूर्खपणा मलाच कामा आला. याला म्हणतात दर्शनाशी जुडणं आणि दर्शनाबरोबर चालणं. हालेलुया, हालेलुया. बरेच देवाने दिलेले अभिवचन माझ्या लाईफ मध्ये पूर्ण झाले. बरेच देवाच्या दासांनी सांगितलेले दर्शन माझ्या लाईफ मध्ये पूर्ण झाले. कसे झाले? मी त्याच्यावर उभी राहिले, त्याच्यावर मी चालत गेले. लास्ट वीक माझ्याकडे EMI साठी काही अमाऊंट कमी पडत होती. हालेलुया. 1-2 EMI नसतात, लॅक्स मध्ये EMI. इथंच बसेल होती, पास्टर वचन शिकवत होते देण्याबद्दल. आणि मी काय केलं माहितीये का? मी म्हटलं आशय कमीच पडताय, पेरलेले बरे. दावीद राजा म्हणाला माझा हात भयंकर काम. मी कुठून आता कोणाकडे मागू, काय करू, ह्याची मी अपेक्षा नाही ठेवली. मी धरले तसे होते नव्हते ते देऊन टाकले. कुठं दिले? इथं नाही. ज्याचा अधिकार माझ्याच हातात असेल, माझ्या स्पिरिच्युअल फादरला. हालेलुया. आणि ते एव्हरी टाइम नवीन ब्लेसिंग देतात. यावेळेस त्यांनी कशी ब्लेसिंग दिली? गॉड विल मल्टिप्लाय. आणि मी ते रिसीव्ह केलं. माझा काही EMI बाउन्स नाही झाला. गॉड विल मल्टिप्लाय. 2 दिवसावर EMI होता, अमाऊंट अर्धी होती फक्त. परमेश्वरा, पास्टर शिकवताय, परमेश्वर ब्लेस करेगा, ये करेगा, वो करेगा. मी रिसीव्ह केलं आणि मी देऊन टाकलं. आशिषला पण मी शेअर केलं. वर आला, म्हटलं आशिष EMI ला अमाऊंट कमी पडत होती. मग तो म्हणे आता काय केलं? म्हटलं काय नाही, बी बनवलं, भाकर येईल म्हटलं लवकर. हालेलुया. याला म्हणतात दर्शनानुसार चालणं. आमेन. प्रभू किती महान आहे, किती महान आहे. आपण कुठे होतो? वाचूया आणि संपवूया. यशाया 55:8-9. आणि जे लोक पेरतात ते साधे राहत नाही बरं का. एका चर्च मध्ये एक यूथ आहे आणि त्या चर्चचा जो यूथ आहे ना, इतका हायेस्ट लेवलला आहे. म्हणजे खूप चर्चा आहे त्या चर्चची, कारण कोणीच बेरोजगार नाहीये आणि सगळेजण एका हाय पोस्टवर येते लोक. तर त्यांच्या पास्टरांना त्यांना विचारलं जातं, आपके चर्च का जो यूथ है, जे लोक आहेत एवढे ब्लेस्ड आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पोझिशनवर काय, तर ते म्हणतात या चर्चमध्ये जेवढे पण लोक येतात
ते असं ठरवता की आमची जी फर्स्ट सॅलरी ती आम्ही देवाला देऊ, त्या भवनमध्ये टाकू. खरं तुमच्या टाळ्या कमी होत्या कारण तुमचा विश्वास कमी आहे. हा असतो विश्वास आणि हे असती कृती आणि क्रिया आणि दर्शन. वाचूया. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहेत तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज दिल्या वाचून, भाकरी दिल्या वाचून परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारं वचन होईल, ते मी माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी ती मी पाठवली ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. काय लिहिलंय? तुमचे मार्ग आणि देवाचे मार्ग काय? पूर्णपणे वेगळे आहेत. तुमच्या कल्पना, देवाच्या कल्पना काय? पूर्णपणे वेगळ्या. तुमची काम करण्याची पद्धत, देवाची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तर तू काय कर? तू आपली दृष्टी वर लाव आणि देव देईल त्या दर्शनानुसार कृती कर, म्हणजे तुझं जीवन सफल होईल. हालेलुया. देवाला आवडतो तुम्ही फायनान्शियली, फिजिकली, सोशली, मेंटली सगळ्या बाबतीमध्ये ब्लेस राहावं, आशीर्वादित राहावं. ही देवाची इच्छा आहे. मला आवडेल का माझा जायन कसा पण घाणेरडे कपडे घातलेला, इथून तिथून माखलेला आणि माझ्या बरोबर येतोय? नाही, तसं देवाला आवडत नाही. आपण आजारी कुजारी मुरदंडलेले है ना, कसे तरी राहिलेले परमेश्वराला नाही आवडत. कारण तो स्वतः सिंहासनावर बसला आहे आणि त्याची इच्छा आपण देखील बसावं. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा बोलला प्रकाश हो, तेव्हा त्याला प्रकाश काय आहे हे माहिती होतं. देव जेव्हा बोलला झाडं निर्माण हो, तेव्हा त्याला झाडं काय आहे हे माहिती होतं. त्याला प्राणी काय ते अस्तित्वात नव्हतं, पण ते दर्शनात होतं. ते जेव्हा मुखातून आलं तेव्हा त्यांनी ते पाहिलं आणि ते चांगलं आहे हे पण त्यांनी पाहिलं. हालेलुया. तर आपल्या जीवनावर चांगले दर्शन ठेवा. मी आता एझेकिया फ्रान्सिसचं एक पुस्तक वाचते आणि त्याच्यामध्ये एक कुबडा माणूस जो कधीच सरळ उभा राहू शकला नाही, कधीच तो सरळ ताट उभा, आणि जेवढ्या माणसांना तो पाहायचा त्याला हेवा व्हायचा की मी कधी या माणसांसारखा उभा राहील. आयुष्यभर वाकलेला होता. त्यांनी काय केलं? एक सरळ ताट उभा असा माणसाचा मोठा प्रिंट बनवली, आपल्या रूम मध्ये लावली आणि असा वाकलेला तो सतत त्या ताठ माणसाकडे पाहत राहायचा. प्रेयर मध्ये जायचा आणि त्या ताठ माणसाकडे, त्याच्या रूम मध्ये लावलेला सरळ उभा असा माणूस त्याच्याकडे सतत पाहत राहायचा. काही कालांतराने त्याची वाकलेली कुबड सरळ व्हायला लागली आणि तो ताठ माणसाला तो स्वतः ताठ रीतीने पाहायला लागला. अमेझिंग दर्शन. तुम्ही काय बघताय? तुम्ही काय विचार करताय? कुरकुर करणारे व्यक्ती, कंप्लेंट करणारे व्यक्ती कधीच दर्शनाने चालत नाही. मी माझ्या घरात नेहमी एक वाक्य असतं, जे देवाने मला सांगितलंय तेच मला करायचंय, त्याच्या व्यतिरिक्त नाही. जे दर्शना व्यतिरिक्त काम करतात किंवा ज्यांना दर्शनच नाही ते नाश पावतील असं बायबल सांगतं. लोक नाही विचार करत, जाऊ दे ना काय होतं, आजचं आज पाहून घेऊ. बायबल पण सांगतं आजची चिंता आजला, उद्याची काळजी देव करील. पण तरी सुद्धा बायबल हे सांगतंय की दर्शन ठेवून आजचं काम कर. हालेलुया. दर्शन ठेवून. देवाने जर तुला डॉक्टर व्हायला बोलवलंय, तू इंजिनिअरिंगची स्टडी करतोय, तर तू दर्शनामध्ये नाही. देवाने जर तुला सेवेसाठी निवडलंय आणि तू सेवा त्यागून जर वेगळंच काहीतरी काम करत असेल तर तू दर्शनामध्ये नाही. मग तू काही पण करत असशील तर त्याच्यात तुला फळ मिळणार नाही. सुरुवातीला तुला उत्साह वाटेल, सुरुवातीला तुला खूप आशीर्वाद जाणवतील, पण नंतर तुझा इंटरेस्ट त्याच्यामधून निघून जाईल, नंतर तुझं मन मरून जाईल, नंतर तुला ते करू वाटणार नाही, कारण ते तुझ्या दर्शनात नाही. जेव्हा पण माझ्या लाईफ मध्ये डाऊनफॉल येतो तेव्हा मी दर्शनाकडे बघते आणि पुन्हा उठून उभी राहते की अजून हे पूर्ण व्हायचंय प्रिया, थकून जाऊ नको. हालेलुया.
अजून हे देवाने सांगितलेलं पूर्ण व्हायचंय. आता ही कलीसिया 3000 लोकांच्या चर्चसाठी प्रार्थना करते. हे काय? हे दर्शन आहे. 3000 लोकांची कलीसियाचं दर्शन पूर्ण व्हायला पास्टर प्रिया, पास्टर जॉली आणि कलीसिया जर झोपा काढत बसली, ते दर्शन दर्शनच राहील. हालेलुया. पण त्याच्यासाठी जे काही करावं लागल ते म्हणजे प्रार्थना, देवाकडनं ऐकणं आणि त्याच्यानुसारच फोकस ठेवणं. काय करायचं देव करील ना. मला काय करायचंय? मला प्रार्थनेच्या फांद्या उचलायच्या आहे, माझं जिवंत असायचंय आणि त्यानुसार काम करायचंय. माझी दृष्टी देवाकडे लावायची आहे. हालेलुया. तरी लक्षात ठेवा, जानेवारी नंतर दुसरीकडे सभा होतील. हालेलुया. तरी पण हे आपण नाही बोललो, देवाने मला सांगितलं आणि त्याच्यानंतर अनेक सेवकांद्वारे कन्फर्मेशन आलं. म्हणून निरंतर त्याच्यासाठी प्रार्थना चालू आहे. निरंतर त्याच्यासाठी प्रार्थना चालू आहे. म्हणून देव जे बोलतो, देवाने जे दर्शन दिलंय, जर तुमच्या लाईफ मध्ये दर्शन नसतीलच तर देवाकडे मागायला सुरुवात करा. देवा मला दर्शन दे, मी कसं चालावं, मी कसं वागावं, माझ्या जीवनात तू काय नेमून ठेवलं मला सांग. आणि जर दिलेलं आहे तर भटकणं सोडून द्या आणि लाईनीवर या, ठिकाणावर या, टाळा ठिकाणावर आणा आणि व्यवस्थित चाला. विचार व्यवस्थित करा आणि दर्शनानुसार चाला. हालेलुया. हालेलुया. कारण तुझे जे मार्ग आहेत ते देवाचे अजिबात नाहीये. तू जे विचार करतोय ते देव अजिबात करत नाहीये. तुला वाटतंय मी हे केल्यावर सक्सेस होईल, पण देव जिथं करू शकत नाही ना तू, तिथं तुला आशीर्वादित करू शकतो. जिथं तू तुझ्यासाठी लढू शकत नाही, तिथं खुद्द यहोवा देव तुझ्यासाठी लढू शकतो. तू फक्त दर्शनामध्ये चाल. देवाने जे सांगितले ते मुकाट्याने, नम्रतेने त्याचं पालन कर. कारण नीतिसूत्र सांगतं, जो दर्शन विरहित आहे, ज्याला दर्शन नाही, तो नाश पावतो. हालेलुया. हालेलुया. तू स्वप्न सजव, चांगले स्वप्न सजव की नाही मी उत्तम नोकरीद्वारे आशीर्वादित आहे. मी नोकरीला जेव्हा जात आहे तेव्हा परमेश्वरा, जर तू बसनी जात असेल तर तू दर्शन ठेव की प्रभू माझ्याकडे एक दिवस स्वतःची गाडी राहील. हालेलुया. तू दर्शन ठेव की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हे आशीर्वाद राहतील. त्या गोष्टी पाहून मग त्यानुसार प्रार्थना करते. जे तुम्ही पाहाल आत्मिक नेत्राने ते तुमच्या जीवनात तुम्हाला पूर्ण होताना दिसेल. बरं, जर तुम्ही शारीरिक नेत्राने पाहाल तर ते कधीच पूर्ण होणार नाही, कधीच नाही. ग्रेसचा जेव्हा पहिला वाढदिवस मी केला तेव्हा परमेश्वराने मला सांगितलं की ही पोरगी 18 वर्षात US ला जाईल. तेव्हाच मी पास्टरांना बोलले की नाही, ही मुलगी 18 वर्षात US ला जाणार आहे. माझी पोरगी 11 वर्षाची झाली. तुम्हाला काय वाटतं? ते जे देवाने मला सांगितलेलं दर्शन मी विसरली. मी तिला प्रिपेअर करते. प्रत्येक वर्षी मी तिला सांगते, ग्रेस अजून अमुक वर्षांनी तू US ला राहशील. ग्रेस अजून अमुक वर्षांनी तू US ला राहशील. ती म्हणते, मम्मी मला नको पाठवू तुझ्यापासून लांब. आता लहान आहे ती, पण तोपर्यंत ती प्रिपेअर होऊन जाईल. मी का तिच्या कानावर हे टाकते? कारण तिच्यात हे बिंबलं गेलं पाहिजे की ग्रेस, देवान तुझ्यासाठी जे ठेवलंय त्याच्यानुसार तुला चालायचंय. हालेलुया. आणि काल सुद्धा मी तिला बोलले, ग्रेस आता तू 11 वर्षात लागली, अजून 7 वर्षांनी तुला US ला जायचंय. ती काय बोलली माहितीये? मी जाईल. 11 वर्ष ती तयार नव्हती. आणि तुम्हाला काय वाटलं मी अशी आई आहे, मी फक्त बोलील? देवानी सांगितल्याप्रमाणे मला सगळं तयार करायचं. आणि मी तिला काल शिकवलं एक आईच्या ह्याने, ग्रेस तिथं जाशील, ज्या पण तिला डॉक्टरच्या अभ्यासासाठी देवानी मला पाठवायला लावलंय. पण मी तिला सांगितलं, तू जेव्हा पण जाशील तिकडे जाऊन सगळे जेवढे अभिषेकित मॅन ऑफ गॉड असतील त्यांना भेटशील. ग्रेस तू डॉक्टर बनली नाही तरी चालल, पण तू अभिषेक याचा शोध ठेव. ती बोलली, येस मम्मी. जेव्हा मी तिला बोलले तू डॉक्टर बनली नाही,
थँक्यू मम्मी. आपल्या मुलांना देखील दर्शनात चालायला शिकवा की काय प्रभूने ठरवलंय, काय देवानी सांगितलंय त्याच्यानुसार चाल. जर आपल्या मुलांसाठी एखाद्या पालकाने सांगितलंय परमेश्वराने याला हे करायला लावलंय, तर त्यांचं ऐकन त्याच्यानुसार करा. बरोबर शारीरिक, मानसिक, आत्मिक सगळ्या क्षेत्रात ते तुम्हाला बुद्धिमान दिसतील. सगळ्या क्षेत्रात. का? कारण तुम्ही दर्शनात आहे. अशक्य वाटू शकतं, पण आपली दृष्टी वर लाव. आपली दृष्टी वर लाव. दर्शनामध्ये चाल. जे देवानी सांगितलंय त्याच्यानुसार चाल. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराच्या योजना आणि तुमच्या योजना पूर्णपणे वेगळ्या आहेत. पूर्णपणे. म्हणून आजपासून दर्शन नसेल तर ते मागायला सुरुवात करा. कुरकुर करू नका. कुरकुर केल्याने दर्शन मिटल्या जातं. हालेलुया. जेवढं कुरकुर कराल तेवढं तुम्ही दर्शनात चालू शकणार नाही. पण जे दर्शन दिलंय त्याच्यानुसार जेवढी प्रार्थना कराल, देवाला धन्यवाद द्याल, तेच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवर तुम्ही उभे राहू शकता.